तर किती लोकांना वाटतं की ऑटो रिक्षा क्षेत्र वर्षाला 3 ते 4 लाख रुपये कमवून देऊ शकतं? किती लोकांना वाटतं की ऑटो रिक्षा लाईनमध्ये आपला घर परिवार व्यवस्थितपणे आपण व्यवस्थित चालू शकतो? आपण रिक्षा क्षेत्रामध्ये आल्यानंतर किती वर्षाला 3 ते 4 लाख रुपये बचत करू शकतो का? हा प्रश्न नवीन व्यावसायिकधारक म्हणजे जे बेरोजगार होते ते आता रोजगार शोधाच्या ह्याच्यात असतील, तो ऑटो रिक्षा क्षेत्रामध्ये यायचं का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. ऑटो रिक्षा क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपला किती फायदा आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला इन्कम असेल आणि ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो. छोट्याशा आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार. पहिली गोष्ट अशी की ऑटो रिक्षा क्षेत्रामध्ये जर तुम्ही येण्याचा प्रयत्न करत असतील, तर माझं वैयक्तिक मत असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या ज्या संख्या आहेत त्या झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र शासनाने परमिट फ्री दिलेले आहेत, पण 15,000 रुपये DD RTOमध्ये 100% भरावा लागत असतो. तो टॅक्स असेल किंवा अनेक काही दृष्टिकोनातून तो 15,000 रुपयाचा DD भरून घेत असतील. पण तुम्ही विचार करा, जर ऑटो रिक्षांच्या जर संख्या वाढल्या तर धंदा तुमच्यासाठी उरेल का? आणि तुम्ही किती इन्कम करू शकतात ऑटो क्षेत्रामध्ये, विचार करण्याची गरज आहे. ह्या क्षेत्रामध्ये पूर्वीपासूनचा जो धंदा होता तो चांगल्या पद्धतीचा धंदा होता. रूटिंग चांगली असायची, धंद्याची प्रगती चांगली होती. पण आत्ताच्या तुम्ही जर घडीला बघितलं 2025मध्ये, तर रिक्षाचा धंदा तो 500, 600, 700 वरती आलेला आहे. मग तुम्ही विचार करा, तुमचं त्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे, त्याच्यामध्ये तुमचा गाडीचा हप्ता आहे, त्याच्यामध्ये तुमचा घर खर्च आहे, त्याच्यामध्ये तुमचा मेडिकलचा खर्च आहे, त्याच्यामध्ये तुमचं लहान मुलांचा खाऊचा खर्च आहे. मग विचार करण्याची गरज आहे की बेरोजगारांनी ऑटो रिक्षा क्षेत्र निवडलं पाहिजे का? भरपूर वेळा विचार करत असतात की ऑटो क्षेत्रामध्ये आल्यानंतर आम्ही 1,000 रुपये कमवू, 2,000 कमवू, 1,000, 1,500, 500, 1,500, 2,000 कमवू. पण हे खरंच ग्राउंड झिरोमध्ये तुम्ही धंदा करू शकता का? तुम्ही रोडवरती तुम्ही कमवू शकता का? पण आत्ताच्या घडीला जर सांगायचं जर झालं तर एका स्टँडवरती कमीत कमी भरपूर अशा असंख्य संख्येने ऑटो रिक्षाच्या लाईनी लागलेल्या असतात आणि त्याच लाईनीमध्ये कमीत कमी 2-2, 2.5 तास रिक्षा चालक रेंगाळत, रिक्षाला धक्का मारत आपली गाडी पुढे आणत तोपर्यंत 2-2.5 तास होत असतात आणि कुठे ना कुठेतरी 100, 50, 150 रुपयाची ट्रिप होत असते. मग तुमचा वेळ जातो, तुमचा भरपूर असा टाईमपास होत असतो. ह्या क्षेत्रच असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये येणारा व्यक्ती हा कमाई करू शकत नाही. त्याचं कारण एकच आहे की आत्ता वाढणाऱ्या संख्या ऑटो रिक्षांच्या. हे क्षेत्र जेवढं चांगलं दिसतं तेवढंच वाईटसुद्धा आहे. ह्या क्षेत्रामध्ये पैसा तुम्हाला दिसतो तसा नाही. आत्ताच तुम्हाला सांगितलं की गाडीचा हप्ता जर तुम्हाला 8,000 भरायचा असेल आणि तुमचा 600-700 रुपये जर दिवसाचा धंदा असेल, तर कसा तुम्ही धंदा करणार? विचार करा. वैयक्तिक मत मी माझं मांडलं आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर 100% जो बेरोजगार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ऑटो रिक्षा घेणं खरंच काळाची गरज आहे का? तर जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्त व्हिडिओ लांबवत नाही. सबस्क्राईब करायला विसरू नका.